टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विषय सेक्युलर पक्ष असणं वेगळं आणि सेक्युलरिझमच्या नावाखाली एक विशिष्ट प्रकारच्या लोकांचं सगळी गोष्ट सहन करणं याला सेक्युलरिझम म्हणत नाही। ज्या गोष्टी हिंदू संप्रदायाच्या विरोधातल्या असतील त्याला विरोध करणं हे खरं सेक्युलरिझम आहे। देश आणि समाज सुरक्षित ठेवणं हे खरं सेक्युलरिझम आहे। मतासाठी आपल्या तत्वांसाठी लाचार ठेवणं, मतासाठी लाचार होणं हे ना संग्रामच्या रक्तात आहे, ना आमच्या रक्तात आहे, ना अहिल्यानगरचा कुठलाही मुलगा त्याला खाली बळी देणार। ज्या गोष्टीला संविधानाने परवानगी दिल्या आहेत, ज्या गोष्टीला समाजाने परवानगी दिल्या, ज्या गोष्टीला न्यायालयाने परवानगी दिल्या त्या गोष्टी मान्य आहेत, पण एक विशिष्ट प्रकारची दडपशाही करून ज्या गोष्टी बंद आहेत किंवा ज्या गोष्टीला शासन परवानगी देत नाही त्या गोष्टीला चालवण्याचा प्रयत्न लोक करत असतील तर त्याला संग्राम थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही संग्राम पाठीमागे आहोत। आणि म्हणून आजचा हा मोर्चा या नाऱ्यासोबत आपण आज घेत आहोत की जे संग्रामचं मत ते आमचं मत, आणि आम्ही अशा कुठल्याही प्रकारे आमच्या हिंदू समाजाच्या व्यक्तीला जर कॉर्नर करायचा प्रयत्न करत असेल तर समाज पूर्णपणे एक आहे, जाती विरहित एक आहे, हे आजच्या या मोर्चामधून आपल्याला पाहायला मिळेल। मी आज या ठिकाणी संग्रामचा मित्र म्हणून आलेलो आहे। प्रत्येक माझ्या संकटामध्ये संग्राम माझ्या बाजूने उभा होता, आजही आहे, उद्याही राहणार। एक मैत्रीच्या नात्याने मला इथं येणं क्रमप्राप्त वाटतं, हा माझा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने एक हिंदू विचार घेऊन तो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरतोय, प्रत्येकाला आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, आपलं मत मांडण्याचं, मत मांडल्यानंतर एक विशिष्ट समाज एका व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी एकत्रित येणं ही घटना अतिशय निंदनीय आहे। म्हणजे त्यांनी काही बोलावं तर ते मान्य, आणि आज एक लोकप्रतिनिधी, जनतेतून निवडून गेलेला लोकप्रतिनिधी जर आपले विचार मांडत असेल, ठीक आहे, त्याला विरोध करायचा अधिकार आहे, पण कॉर्नर करायचा जो प्रयत्न हिंदू म्हणून करण्यात आला या विरोधात भूमिका घेण्यासाठी अहिल्यानगरचे सगळे युवक, सगळे हिंदू विचाराचे लोक एकत्रित येऊन पक्षविरहित आज या ठिकाणी संग्रामला समर्थन देण्यासाठी आलेला आहे। आणि हा विषय फक्त संग्राम नव्हे, कोणीही व्यक्ती जर हिंदू म्हणून टार्गेट होत असेल तर त्याच्या पाठीमागे एवढा जनसमुदाय प्रत्येक गोष्ट उभा राहील, अशा प्रकारचा संदेश अहिल्यानगर मधून आज आम्ही महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचा प्रयत्न करत आहोत। नाही, आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, ते आज एक येत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी जो मुद्दा हाती घेतलेला आहे। मला असं वाटतं की जो काही हिंदी भाषेचा विषय असेल किंवा मराठी भाषेचा विषय असेल ते त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट मांडतील। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या बाबतीत स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे। ही कुठली सक्ती नाहीये, पण राजकीय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे एकत्रीकरण किंवा आता पवार साहेबांचा त्यामध्ये सहभाग होणं, मग आता आज ठीक आहे मराठी भाषेसाठी तुम्ही एकत्रित आलात, मग आज हिंदूसाठी एकत्रित येणार की नाही? आज त्यांची भूमिका काय आहे संग्रामच्या वक्तव्यावर? आज त्यांची भूमिका काय आहे की ज्या पद्धतीने एक विशिष्ट समाज एक हिंदू लोकप्रतिनिधीला टार्गेट करतंय त्याविषयी ठाकरे बंधूंची काय भूमिका आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे। त्या संदर्भात पवार साहेबांची काय भूमिका आहे त्यांनी सांगितलं पाहिजे। कसं आहे की आपल्या सोयीसाठी जेव्हा तेव्हा भगवा घालून घ्यायचा आणि आपल्या सोयीसाठी भगवा काढून टाकायचा, हा धंदा आता यापुढे जनता स्वीकारणार नाही। जनतेची भूमिका स्पष्ट आहे आणि जनता पूर्णपणे डोळे उघडून आज संग्रामच्या समर्थनात आणि हीच भूमिका या ठिकाणी प्रत्येकाची असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।